सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। क्रूरतेचा कळस, चोपडा तालुका हादरले। 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचून खून। प्रशासन गणेशोत्सवाच्या कामात व्यस्त, इकडे मात्र बलात्काराचा गुन्हा। आज मूकमोर्चाला वेगळे वळण। संपूर्ण भारतात महिला अत्याचाराच्या घटना दररोज घडत आहेत। त्यात चोपडा तालुक्यातही सतत महिलांवर अत्याचार, बलात्काराच्या घटना घडत आहेत। विरवाडे शिवारात एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना गणेशोत्सवाच्या दिनी उघडकीस आलेली आहे। सविस्तर वृत्त असे की दिनांक 7 रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या सुमारास अल्पवयीन 4 चिमुकल्या बहिणी स्वतःच्या शेतातून काम करून घरी येत असताना त्यातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला संशयित आरोपी मुकेश पुण्या बारेला याने वाघ्या नाल्याकडे पकडून नेले। दरम्यान अन्य तिघी बहिणींनी घाबरून घराकडे धाव घेत गावातील लोकांना हा प्रकार सांगितला। त्यानंतर गावातील 40 ते 50 लोक तिचा शोध घेत असताना सदरील मुलीचा मृतदेह विवस्त्र व चेहरा चेंदामेंदा करून विचित्र अवस्थेत विरवाडे शेत शिवारात भगवान गोटू पाटील यांच्या कपाशीच्या शेतात आढळून आला। दरम्यान ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली व पोलीस सूत्रांना माहिती मिळताच पोलीस अधिकारी फौज पाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। काही तासातच संशयित आरोपी यास अटक करण्यात आली। दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस उपअधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, PSI एकनाथ भिसे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांनी भेट देऊन हामा सुमला बारेला यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला। आरोपी मुकेश पुण्या बारेला याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत। यावेळी घटनेच्या निषेधार्थ चोपडा शहर पोलीस ठाण्यावर मूकमोर्चा नेण्यात आला। यावेळी प्रशासन निवेदनात देण्यात आली। आदिवासी बांधवांकडून मागणी करण्यात आली, जोपर्यंत नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। यावेळी निवेदन देण्यात आले, पण काही तासानंतर मूकमोर्चाला वेगळे वळण लागले। रास्ता रोको प्रशासनाला घेराव, यामुळे प्रशासनाची चांगली तारांबळ उडाली। काही काळ रास्ता रोको आंदोलनात पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना समजावण्याच्या भूमिकेत पोलिसांना यश आले। पोलीस कॉन्स्टेबल संतोष पारधी, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल रवी पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मथुरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना समजावले। यामुळे आदिवासी बांधव रास्ता रोखून मोकळे झाले। यावेळी पोलीस विभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस स्टेशन जितेंद्र वाल्टे, पोलीस निरीक्षक थोरात उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अल्पवयीन जी मुलगी तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, या संदर्भात सविस्तर काय? काल चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका गावाच्या शिवारामध्ये अल्पवयीन 4 मुली आपल्या शेतातली काम आटपून घरी येत असताना आरोपी आहे आणि त्यांनी जबरदस्तीने त्यातील एका पीडितेला शेतात नेले, तसेच अत्याचार करून जीवे मारल्याची घटना घडलेली आहे। तत्काळ आपण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पोलिसांची पथकं तयार करून आरोपीला ताब्यात घेतलेले आहे कालच, आणि चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा पुढचा तपास आहे तो अतिशय बारकाईने पोलिसांकडनं चालू आहे। आणि जो घटनास्थळी कालच आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय महेश्वर रेड्डी सर, तसेच अपर पोलीस अधीक्षक नेरकर मॅडम, आम्ही स्वतः तसेच आपले सर्व सहकारी LCBचा स्टाफ हे सगळ्यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे।
माझ्या हातात नाही. जे माझ्या हातात आहे ते मी करतो. 100% तुम्हाला मी असा तर नाही ना, पण त्याला कायदा आहे ना. तुम्ही आम्ही बाप्पाचं आगमन असताना अशा घटना घडणं खरं म्हणजे आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि आम्हीही सुद्धा आपल्या निषेधात सामील आहोत. आम्ही माणसंच आहोत. आणि तातडीनं जे वरिष्ठांच्या आदेशाने आपण आरोपीचा शोध घेतला आणि म्हणजे आपल्या समाज जी लोकं आहेत, आपल्या ज्या समाज बांधव आहेत, त्या सर्वांच्या मदतीनं एकदम आरोपीचा 4 तासात आपण शोध घेऊन जी आमची ताकद असेल, जी कायदेशीर बाबी असेल, या सर्वांचा विचार करून आरोपीला जास्तीत जास्त शासन किंवा फाशी कशी होईल आणि त्याला आपण फास्ट ट्रॅकवर त्यासाठी काय करता येईल येण्यासाठी आपण ती सर्वत्र प्रयत्न करू. आणि आपल्या ज्या भावना आहेत आपल्या वरिष्ठांपर्यंत, शासनापर्यंत पोहोचवण्याची मी ग्वाही देतो. आपल्या सर्व आणि समाज बांधवांनी शांतता राखली त्याबद्दलही मी आपले आभार व्यक्त करतो. डॉक्टर बारेला साहेब यांनी जी समाजाबाबत जे जागृत असतात त्यांचंही मी खरं म्हणजे खूपच जागरूक आहेत. त्यांचंही आम्हाला खूप मार्गदर्शन किंवा सहकार्य लाभतं. तसेच आपले येऊन द्या ना इकडे साईड चोपडा शहरातील नागरिकांनी दाखवला आहे. आज चोपडा शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या प्रमाणावर ही घटना खूपच निंदनीय आहे. अशा सर्व लोकांच्या सहभागाने आपण मुख्य मोर्चा आपल्या पोलीस ठाण्याला आलेला आहे. आमची एकच मागणी साहेब, संबंधित रेपीस आहे त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे व त्याची केस ही फास्टच्या कोर्टात धोरणात्मक आवश्यकता आमच्याकडे येऊन पडलेली आहे. आता आम्हाला किळसवाणी वाटायला लागला आहे. तो प्रत्येक समाजातला घटक प्रशासनासह एक आम्ही आमच्या वर्तुळात बांधलेलो आहोत. वर्तुळाच्या पलीकडे कुणी जायला तयार बोलायला शब्दही नाही आहे. जशी ती घटना माहीत झाली आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या आमच्या भगिनीचा पुस्तकी आहे आणि घडणाऱ्या घटना अतिशय वाईट. बरं जाऊन
या घटना का घडत आहेत? एका महिन्यात 3 घटना आणि असे नराधम या ठिकाणी जिवंत आहेत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. समाज या लोकांना, असे विकृत लोक जर समाजात राहत असतील तर आपल्याला सुद्धा ती एक, आपण माणूस म्हणून आहोत का आणि कायदा इथं आहे का? एक 3 महिन्यामध्ये 7 वर्षाची मुलगी, 13 वर्षाची मुलगी आणि आता अजून पुन्हा 13 वर्षाच्या मुलीवर अतिशय, म्हणजे हे स्टेप बाय स्टेप जाणारी ही घटना बघितल्यानंतर तिथं थांबणं आणि त्या गोष्टीचं विश्लेषण करणं अतिशय वाईट. रात्रभर याच गोष्टी विचारात येत आहेत. थांबता येणं शक्य नाही. पोलीस प्रशासन आणि त्यांनी दाखवलेली तत्परता, आम्ही साहेब तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. तुम्ही तिथं लगेच पोहोचलेत, तिथं स्क्वॉड मागवलं गेलं, फिंगरप्रिंट्स असतील, फॉरेन्सिक एक्सपर्ट्स असतील, रेड्डी साहेब तिथं स्वतः उपस्थित झाले, मॅडम तिथं आल्यात, ॲडिशनल SP मॅडम, सगळ्यांचंच आम्ही अभिनंदन नाही म्हणणार, पण तत्परतेला आम्ही सॅल्यूट करणार. परंतु ह्या घटना घडत आहेत साहेब, आपल्या एरियामध्ये, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घटना घडत आहेत. मेट्रो सिटीमध्ये घटना घडली का तिचा गाजावाजा होतो, त्यांना सगळे लोक तिथं मेणबत्त्या पेटवतात. आदिवासी समाजावर झालेल्या आणि त्या आरोपींना शिक्षा कायदा देईल, कायद्यावर आमचा, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. परंतु एकदाच तरी तसा आरोपी आमच्या ताब्यात द्या, एकदाच. दुसऱ्या कुठल्या देशांमध्ये असे आरोप तशा पद्धतीचं घडत नाही आहे, कारण की तिथला कायदा हा स्ट्रॉंग आहे. दुसरे कुठलेही कायदे आम्हाला चालतील, परंतु आमच्या चिमुकल्या माता भगिनींवर होणाऱ्या अत्याचारातले कायदे बदलवा, हे शासनाला, कोर्टाला, यांना सगळ्यांना सांगायची आज गरज आलेली आहे. आणि म्हणून नेवे साहेबांनी जसं सांगितलं ना, हा मूक मोर्चा आहे. आमच्या भावना खचून गेलेल्या आहेत. कोणाला बोलायचं, कोणाला सांगायचं आणि कोणासमोर मांडायचं हे विषय संपलेले आहेत. आमचा आवाज कदाचित हा या चोपड्यापुरता असेल, कदाचित आपल्या लोकांपुरताच मर्यादित राहील, परंतु ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. त्या आरोपीला शिक्षा शासन कधी देतं, कधी होईल माहीत नाही. काल ज्यावेळेस आम्ही त्या घटनेतनं येत असताना आमच्या आदिवासी माता भगिनींनी आम्हाला थांबवलं. त्यांनी सांगितलं की आमचा कोणावर विश्वास राहिलेला नाही आहे, आम्ही जंगलात कशा पद्धतीने जावं, आमची रोजची कामं त्या शेतात आहेत, आम्हाला वाघाशी, आम्हाला त्या कोल्ह्यांशी, आम्हाला त्या जंगलातल्या हिंस्र प्राण्यांशी आम्हाला भीती वाटत नाही, आम्हाला माणसाची भीती वाटायला लागलेली. हे त्यांच्या वाक्य होते. नराधम एकच आहे. त्या भागाला, आमच्या समाजातल्या त्या या सगळ्या गोष्टीला काळीमा फासणारा एकच माणूस असेल, परंतु तो जिवंत आहे, ही सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी फास्ट ट्रॅक कोर्टातनं न्याव्यात. फास्ट ट्रॅक कोर्ट का? तर लवकरात लवकर ह्या लोकांना संपवा, या पृथ्वी तलावर राहण्याचा त्यांचा अधिकार नाही, ही एक त्याच्यातनं मागणी आहे. दुसरी गोष्ट की या समाज व्यवस्थेवर अशा लोकांच्या समोर एक जरब बसला पाहिजे की या लोकांना कोर्टाच्या एका काळ्या बुरख्यामध्ये कुठेतरी लांब कुठल्या तरी जेलमध्ये त्याला फासावर देण्यापेक्षा सार्वजनिक ठिकाणी जर त्याला फाशी दिली तर निश्चितच कुठेतरी समाजावर त्याचा परिणाम होईल.